नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त गावरान चण्याची भाजी बनवणार आहोत. साधी आणि सोपी रेसिपी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आहे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच. 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे. 1.5 चम्मच मी धनिया पावडर घेतलेली आहे. अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3 मोठ्या मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि 1 टमाटर घेतलेला आहे. चला तर भाजीला सुरुवात करूया. बघा कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर बघा जिरं मोहरी घालून घेत आहे. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये इतर साहित्य घालून घेणार आहोत. बघा त्यामध्ये मी कांदा घालून घेत आहे. कांदा छान आपण परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण टमाटर घालून घेऊया आणि टमाटर सुद्धा मऊसूत होईपर्यंत आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. टमाटर व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. त्यानंतर बघा मस्त कांदा टमाटर व्यवस्थित परतून झालेले आहे. त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट घालूया. 1 चम्मच करून घेतलेली आहे ती आणि अद्रक लसणची छान मस्त कच्चेपणा निघेपर्यंत आपण छान परतून घेऊया. त्यानंतर सुके मसाले पावडर मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण छान परतून घेऊया. बघा पावडर मसाले छान परतून घेऊया. त्यानंतर मी ते चणे भिजवलेले आहेत. ते चणे मी छान त्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं छान मी गॅसवरती उकडून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने आपण सुरुवातीला चणे घालूया आणि मसाल्यामध्ये छान 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊया. मसाल्यामध्ये चणे फ्राय केल्यानंतर आपली जी भाजी आहे ना चवीला खूप छान होते. बघा अशा पद्धतीने आपण छान परतून घेऊया. बघा छान मस्त आता चणे छान परतून घेऊया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे. बघा आता आपली चण्याची जी भाजी आहे ती आता तयार होते. अशाच पद्धतीने बघा तुम्ही अशी उसळ सुद्धा करू शकता. पण तुम्हाला यामध्ये रस्सा हवा असेल तर त्यामध्ये आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण पाणी घालूया. बघा मी कोथिंबीर घातलेलं आहे ते सुद्धा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा छान आता भाजीमध्ये मस्त कोथिंबीर सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर बघा मी जे चणे उकळून घेतले होते त्यामधलं जे पाणी आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये गरज जर वाटली तर आणखी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि भाजीला छान एक उकळी काढून घेऊया. बघा मस्त आपली झणझणीत मस्त अशी काळ्या चण्याची भाजी होते. साधी आणि सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप छान लागते. मस्त अशी चटपटीत आपली चण्याची भाजी तयार होते. बघा छान आहे. आपण एक छान उकळी काढून घेऊया भाजीला. यामध्ये गरज जर वाटली यामध्ये थोडंसं आणखी आपण पाणी घालून घेऊया. बघा मस्त पाणी घातलेलं आहे वरून थोडंसं आणखी. बघा मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं भाजी मस्त शिजायला ठेवलेली आहे. बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त चण्याची. बघा मस्त चण्याची झणझणीत आपली भाजी. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.